श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे सुनबाई थकली का? अगं कोमल, घरकामासाठी बाई आहे ना, मग तुला इतकं काम करायची काय गरज आहे? सकाळच्या शांत वातावरणात सासूचा आवाज घरभर पसरतो. घड्याळात 5 वाजलेले असतात. बाहेर अजून अंधार, पण घरातल्या किचनमध्ये लाईट लागलेला. कोमल गॅससमोर उभी असते. एका बाजूला चहा उकळत असतो, दुसऱ्या बाजूला डब्यासाठी भाजी परतत असते. तिचे हात कामात व्यस्त, पण चेहऱ्यावर एक हलकसं हसू. ती मागे वळते आणि म्हणते, आई, मला स्वतः केलं कीच समाधान मिळतं. सासू तिच्याकडे काही क्षण बघत राहते. तिला माहीत असतं, ही मुलगी थांबणारी नाही. ती काही बोलत नाही, फक्त हळूच म्हणते, जास्त करू नकोस ग, शरीर आहे ते. कोमल हसते, पण त्या हसण्यात एक हट्ट असतो. एक दिवस जो रोज सारखाच असतो. कोमलचा दिवस कधी सुरू होतो आणि कधी संपतो हे तिलाही कळत नाही. सकाळी उठणं, किचनमध्ये तासनतास काम, मुलासाठी नाश्ता, नवऱ्यासाठी टिफिन, सासू सासऱ्यांसाठी चहा. बाई येते, काम करते, पण कोमल तिच्या मागे पुन्हा सगळं करते. इथं धूळ राहिली, इथं नीट पुसलं नाही, ती पुन्हा झाडते, पुन्हा पुसते. जणू तिच्या मनात एकच गोष्ट ठरलेली, सगळं परफेक्ट हवं. आई. मुलगा झोपेतून उठून तिच्याकडे येतो, डोळे अर्धवट उघडे. कोमल लगेच त्याच्याकडे धावते. मॉर्निंग बाळा. तो तिच्या गळ्यात पडतो. आई, आज पण तू मला शाळेत सोडणार ना? हा प्रश्न रोजचा असतो, पण उत्तरही तेच असतं. कोमल थोडी थांबते, घड्याळाकडे बघते. हो बाळा, पण लवकर आवर, आईला ऑफिसला उशीर होईल. मुलगा लगेच तयार होण्यासाठी जातो. कोमल त्याच्याकडे बघत राहते, कारण तिच्यासाठी सगळं काम मीच केलं पाहिजे अशी भावना होती. कोमलला लहानपणापासून एक सवय लागलेली, कोणतंही काम, कोणतीही जबाबदारी मीच केलं पाहिजे. कारण तिला वाटतं, मी नाही केलं तर चूक होईल. ही सवय आता तिच्या स्वभावाचा भाग बनलेली. ती घाईघाईत तयार होते. नवरा म्हणतो, कोमल, थोडं रिलॅक्स हो, एवढा ताण घेऊ नकोस. ती फक्त हसते. सगळं मॅनेज होतं, पण खरं काय असतं? ती मॅनेज करत नसते, ती स्वतःला थकवत असते. ऑफिस, दुसरं रणांगण. ऑफिसमध्ये पोहोचताच तिचं दुसरं आयुष्य सुरू होतं. लॅपटॉप उघडते, मेल्स तपासते, मीटिंग, डेडलाईन. ज्युनियरने प्रोजेक्ट तयार केलेला असतो. म्हणतो, मॅम, मी सगळं कंप्लीट केलं. कोमल फाईल उघडते आणि लगेच म्हणते, हे बदल, हे सुधार, हे अजून परफेक्ट नाही. ती स्वतःच काम हातात घेते. ज्युनियर शांत होतो. त्याला वाटतं, मी काहीच योग्य करत नाही. बॉस तिच्याकडे येतो. कोमल, तू खूप मेहनत करतेस, पण टीमवर ट्रस्ट ठेव. ती लगेच उत्तर देते, सर, मला रिस्क नको आहे. थोडा गंभीर होतो. रिस्क नको म्हणून तू स्वतःलाच रिस्कमध्ये टाकते आहेस. पण कोमल हे ऐकत नाही, कारण तिच्या मनात एकच गोष्ट, चूक होऊ नये. हळूहळू बदलत जाणारी कोमल. दिवस जातात, काम वाढतं, जबाबदाऱ्या वाढतात आणि कोमल हळूहळू बदलायला लागते. ती जास्त चिडचिडी होते, लहान गोष्टींवर रागावते. मुलाने काही विचारलं तरी, आत्ता नाही, मला काम आहे. नवरा काही बोलला तरी, कृपया मला डिस्टर्ब करू नको. ती स्वतःलाच ओळखेनाशी होते. रात्रीचा शांत कोपरा आणि थकलेली कोमल. रात्री 11:30 वाजता सगळं घर झोपलेलं, पण किचनमध्ये अजूनही लाईट लागलेला. कोमल एकटी भाजी कापून ठेवते. उद्या काय बनवायचं आहे त्याची तयारी करते. तिचे हात चालू असतात, पण तिचं मन थांबलेलं असतं. नवरा येतो. कोमल, बस ना थोडा वेळ. ती म्हणते, उद्या वेळ नाही, आता करावं लागेल. तिच्याकडे बघतो. तू थकतेस, तुला झोपायची पण गरज आहे. ती लगेच उत्तर देते, मी नाही थकत. ती शब्दांनी म्हणते,
मी नाही थकत, पण तिचं शरीर ओरडत असतं, मी थकलोय. तिचे डोळे लाल झालेले, चेहरा थकलेला, पण ती मान्य करत नाही, कारण तिच्यासाठी थकणं म्हणजे कमकुवतपणा. त्या रात्री कोमल आरशासमोर उभी राहते. ती स्वतःकडे बघते. क्षणभर तिला स्वतःलाच ओळखू येत नाही. डोळ्याखाली काळी वर्तुळे, चेहऱ्यावर थकवा. ती स्वतःलाच विचारते, ही मीच आहे का? ती बेडवर जाऊन झोपते. मुलगा झोपेतच तिच्या बाजूला येऊन झोपतो. तिचा हात धरतो. कोमल त्याच्याकडे बघते आणि मनात एकच प्रश्न येतो, सगळ्यांसाठी धावत आहे, पण मी स्वतःसाठी जगते का? पण खरंच कोमल थकत नव्हती का? की ती स्वतःलाच फसवत होती? सकाळ पुन्हा तशीच उगवते. घड्याळात 5 वाजतात आणि कोमल पुन्हा त्याच वेगाने उठते. काल रात्रीचा थकवा अजून शरीरात असतो, पण ती त्याकडे दुर्लक्ष करते, कारण तिच्या मनात एकच गोष्ट, आज अजून चांगलं करायचे. किचनमध्ये पुन्हा तीच धावपळ. चहा, नाश्ता, डबा, सगळं नेहमीसारखंच. पण आज तिच्या हालचाली थोड्या जास्त घाईत, थोड्या जास्त ताणात. बाई काम करत असते, पण कोमल पुन्हा तिच्या मागे, हे नीट नाही, इथं डाग राहिलाय. बाई हळूच म्हणते, ताई मी करते ना. कोमल लगेच उत्तर देते, नको, मी करते. तिच्या आवाजात सौम्यता असते, पण त्यामागे एक अस्वस्थता. मुलगा आज खूप उत्साही असतो. तो धावत किचनमध्ये येतो. आई ऐक ना. कोमल काम करत करतच म्हणते, बोल बाळा. तो आनंदाने सांगतो, आई उद्या माझा स्कूल फंक्शन आहे, मी डान्स करणार आहे, तू येशील ना? कोमलचे हात थांबतात. क्षणभर सगळं शांत होतं. ती त्याच्याकडे बघते. त्याच्या डोळ्यात एक्साइटमेंट, अपेक्षा. ती हसते आणि त्याच्या गालावर हात ठेवते. हो बाळा, नक्की येईन. मुलगा आनंदाने उडी मारतो. यस, माझी आई येणार. तो धावत निघून जातो. कोमलच्या चेहऱ्यावर हसू असतं, पण मनात विचार सुरू होतात. उद्या ऑफिसमध्ये मीटिंग आहे, प्रोजेक्ट चालू आहे, मी कसं मॅनेज करणार? कोमलच्या मनात सतत 2 जग चालू असतात, घर आणि ऑफिस. आणि ती दोन्ही ठिकाणी परफेक्ट राहण्याचा प्रयत्न करते, पण तिला कळत नाही, परफेक्शन म्हणजे एक सापळा आहे, ज्यात ती स्वतःच अडकत चालली आहे. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर वातावरण वेगळंच असतं. सगळे थोडे टेन्स, कारण एक मोठा प्रोजेक्ट आलेला असतो. बॉस सगळ्यांना सांगतो, हा प्रोजेक्ट खूप महत्त्वाचा आहे, आपल्याला टीम म्हणून काम करायचं आहे. सगळे मान हलवतात, पण कोमलच्या मनात वेगळंच चालू असतं. हा प्रोजेक्ट मी हँडल करेन. ज्युनियर्स काम सुरू करतात, प्रेझेंटेशन तयार होतं, डेटा गोळा होतो, सगळे मिळून काम करत असतात. पण कोमल पुन्हा मध्ये येते, हे मला दे, मी करते, तू ते बघ, बाकी मी मॅनेज करते. ती हळूहळू सगळं काम स्वतःकडे घेते. ज्युनियर्स एकमेकांना बघतात. एक जण हळूच म्हणतो, मॅमला आपल्यावर ट्रस्ट नाही. दुसरा म्हणतो, आपण काही केलं तरी ती बदलणारच आहे. त्यांचा उत्साह कमी होतो. बॉस कोमलकडे येतो. कोमल, तू पुन्हा सगळं स्वतःवर घेत आहेस? ती शांतपणे म्हणते, सर मला रिस्क नको आहे. बॉस थोडा कडक आवाजात म्हणतो, रिस्क टाळताना तू स्वतःला डॅमेज करते आहेस. तुझ्या शरीराकडे बघ, तू कशी दिसत आहेस. डोळ्याखाली काळं झालं आहे. कोमल काही बोलत नाही, कारण तिच्यासाठी परफेक्शन सगळं. घरी परतल्यावर सासू तिच्याकडे बघते. कोमल, तू खूप थकलेली दिसतेस. ती लगेच हसते. नाही आई, मी ठीक आहे. सासू पुन्हा म्हणते, कामं वाटून घे, सगळं स्वतः करू नको. कोमल थोडी चिडते. आई, मला सवय आहे. सासू शांत होते, कारण तिला कळतं, ही फक्त सवय नाही, हा हट्ट आहे. तिने प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी जास्त काम स्वतःवर घेतलेलं असतं, त्यामुळे कोमलचा ताण वाढतो. ती जास्त चिडचिडी होते. मुलगा काही विचारतो, आई माझा ड्रेस कुठे आहे?
ती चिडून म्हणते, मला आता त्रास देऊ नको. मुलगा शांत होतो. नवरा काही बोलतो. कोमल, उद्या फंक्शन आहे ना? ती चिडून म्हणते, हो आठवतंय मला. घरातलं वातावरण बदलायला लागतं. रात्री कोमल लॅपटॉपसमोर बसलेली प्रेझेंटेशन बनवत असते. घड्याळात 12 वाजतात. अचानक आठवतं उद्या बाळाचा फंक्शन. ती थोडा वेळ थांबते. मनात विचार, मी जाईन, नक्की जाईन. पण लगेच दुसरा विचार, प्रोजेक्ट इनकम्प्लीट राहिला तर? ती पुन्हा कामात गुंतते. एकीकडे तिचा मुलगा ज्याला फक्त आई हवी आहे, दुसरीकडे तिचं काम जिथे तिला परफेक्ट व्हायचं आहे. ती दोन्ही सांभाळण्याचा प्रयत्न करते, पण हळूहळू ती दोन्ही गमावते आहे. कोमल आता स्वतःसारखी राहिली नाही. ती आधीसारखी हसत नाही, मोकळेपणाने बोलत नाही. ती फक्त काम करते, जणू ती एक मशीन आहे. आणि शेवटी मुलाचा स्कूल फंक्शन. घरात सगळे तयार होतात. मुलगा तयार होऊन आरशात बघतो. त्याच्या चेहऱ्यावर आनंद. तो हळूच विचारतो, आई तू येशील ना? पण त्याच वेळी ऑफिसमध्ये एक मोठी समस्या उभी राहते. कोमल अडकते. एकीकडे वचन, एकीकडे काम. आता ती काय निवडणार? आईपण की परफेक्शन? घरात एक उत्साह होता, एक आनंद. कारण आज कोमलच्या मुलाचा स्कूल फंक्शन होता. मुलगा आरशासमोर उभा होता. त्याने त्याचा छोटासा ड्रेस घातलेला. तो स्वतःकडे बघत होता. पण खरं तर तो स्वतःला नाही, तो आईच्या रिॲक्शनची वाट बघत होता. आई, कसा दिसतोय मी? कोमल किचनमध्ये होती. हातात काम, डोक्यात प्रोजेक्ट. ती घाईघाईत बाहेर येते. एक नजर टाकते. छान दिसतोयस बाळा. आणि पुन्हा आत जाते. मुलाचा चेहरा थोडा उतरतो. त्याला छान नको होतं. त्याला आईचा वेळ हवा होता. नवरा तयार होऊन म्हणतो, कोमल आपण निघूया का? वेळ होतोय. कोमल लॅपटॉप उघडून बसलेली. तू जा, मी येते. नवरा थोडा थांबतो. पक्का येणार ना? ती नजरेत न बघता म्हणते, हो मी मॅनेज करते. तो काही न बोलता निघून जातो. मुलगा दारात उभा राहतो, आईकडे पाहात. आई लवकर ये हं. कोमल फक्त मान हलवते. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर सगळे घाबरलेले, तणावात. ज्युनियर धावत येतो, मॅम प्रोजेक्टमध्ये इश्यू आलाय. कोमल लगेच कामात शिरते. डेटा मिसमॅच, प्रेझेंटेशन एरर. सगळे गोंधळलेले. बॉस म्हणतो, कोमल आपण सगळे मिळून फिक्स करूया. पण ती पुन्हा तेच करते, नको मी करते. ती सगळ्यांना बाजूला करते आणि स्वतःच काम सुरू करते. शाळेत फंक्शन सुरू झालेला असतो. पालक बसलेले, मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत. मुलगा स्टेजच्या मागे उभा. त्याच्या चेहऱ्यावर एक्साइटमेंट नाही, फक्त एकच गोष्ट, आई आली का? तो वारंवार गर्दीकडे बघतो. वडील त्याला हात दाखवतात, पण तो शोधतो, आई. वेळ निघून जाते. ऑफिसमध्ये कोमल अजूनही स्क्रीनसमोर. तिचे डोळे लाल झालेले, हात थरथरत. ती स्वतःशीच बोलते, हे परफेक्ट करायलाच हवं. फोन वाजतो. नवऱ्याचा कॉल. ती बघते, पण उचलत नाही. आत्ता नाही, आधी काम. स्टेजवर मुलाचा नंबर येतो. तो स्टेजवर जातो. लाईट्स लागतात. म्युझिक सुरू होतं. तो नाचायला सुरुवात करतो, पण त्याचे डोळे सतत गर्दीत. आई. त्याला आई दिसत नाही. त्याच्या स्टेप हळूहळू चुकतात. त्याचा आत्मविश्वास कमी होतो, पण तरीही तो नाचतो. कारण त्याला वाटतं, कदाचित आई शेवटी येईल. ऑफिसमध्ये कोमल स्क्रीनकडे बघत असते. अचानक तिचं डोकं फिरायला लागतं. तिला सगळं धूसर दिसायला लागतं. ती उठायचा प्रयत्न करते, पण ती खाली पडते. डोळे हळूहळू उघडतात. सगळं पांढरं. डॉक्टर, मशीन. नवरा बाजूला उभा. सासू सासरे घाबरलेले. डॉक्टर म्हणतात, त्यांच्या अंगात अजिबात शक्ती उरली नाही.
इतका थकवा आहे. शरीर पूर्णपणे थकलेलं आहे. मुलगा कोपऱ्यात बसलेला. तो काही बोलत नाही. त्याच्याकडे जातात. बाळा, तो हळू आवाजात म्हणतो. आई आली नाही. त्या एका वाक्यात सगळं दुःख भरलेलं असतं. आई आजारी पडली बाळा, म्हणून आली नाही. तेवढ्यात फोन येतो ऑफिसमधून. सर, प्रोजेक्ट कंप्लीट झालाय. टीमने सगळं पूर्ण केलं. नवरा थोडा शांत होतो, पण लगेच त्याला जाणवतं कोमलशिवाय सगळं झालं. कोमल बेडवर पडलेली. तिच्या चेहऱ्यावर थकवा, तिच्या हातात सलाईन, तिच्या डोळ्यात प्रश्न. मी एवढं का धावत होते? तिने काय मिळवलं? एवढं परफेक्ट प्रोजेक्ट, पण काय गमावलं? तिच्या मुलाचा तो एक स्पेशल मोमेंट जो कधीच परत येणार नाही. हॉस्पिटलच्या शांत खोलीत कोमल डोळे मिटते. तिच्या मनात फक्त एकच दृश्य, तिचा मुलगा स्टेजवर आईला शोधत. कोमलशिवाय सगळं परफेक्ट झालं होतं. मग ती इतकी धावत का होती? आणि आता ती काय बदलणार? हॉस्पिटलची खोली, पांढऱ्या भिंती, मंद प्रकाश आणि त्या शांततेत कोमल जागी होते. तिचे डोळे हळूहळू उघडतात. छताकडे बघत काही क्षण ती स्थिर राहते. ना घाई, ना आवाज, ना कुठलाही ताण. कदाचित खूप दिवसांनी ती शांत पडलेली असते. तिच्या हातात सलाईन, शरीरात अशक्तपणा. ती उठायचा प्रयत्न करते, पण लगेच परत टेकते. आणि मग ती काही करत नाही, फक्त विचार करते. ती शेवटचं कधी असं शांत बसले होते तिला आठवत नाही. कारण ती नेहमी धावतच होती कामासाठी, जबाबदाऱ्यांसाठी. पण आज ती थांबलेली होती आणि त्या थांबण्यातूनच तिचं आयुष्य तिच्यासमोर उलगडत होतं. तिच्या डोळ्यासमोर एक दृश्य येऊ लागतं. मुलगा, आई, फंक्शनला येशील ना? ती, हो नक्की. आणि मग तो स्टेजवर उभा, आईला शोधत. कोमलचे डोळे पाणावतात. तिच्या छातीत काहीतरी दाबल्यासारखं वाटतं. मी काय केलं? दरवाजा हलक्या आवाजात उघडतो. मुलगा आत येतो, हळूहळू. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही तीच शांतता. तो तिच्या जवळ येतो आणि तिचा हात धरतो. आई. कोमल त्याच्याकडे बघते, डोळ्यात अश्रू. बाळा, तो हळू आवाजात विचारतो. आई, आता तू माझ्यासोबत खेळशील ना? त्या एका प्रश्नाने कोमल पूर्णपणे तुटते. तिला जाणवतं, या मुलाला परफेक्ट आई नको आहे. त्याला फक्त आई हवी आहे. कोमल त्याचा हात घट्ट पकडते. हो बाळा, आता आई तुझ्यासोबत खेळेल. तिच्या आवाजात कंप असतो. मुलगा हसतो आणि तिच्या कुशीत शिरतो. त्या क्षणी कोमलला कळतं, हीच खरी शांती आहे. ना प्रोजेक्ट, ना परफेक्शन, फक्त हे छोटे छोटे क्षण. नवरा आत येतो. तो हसत म्हणतो, कशी आहेस? कोमल शांतपणे म्हणते, आता ठीक आहे. तो तिच्याकडे बघतो. आता खरंच ठीक हो, फक्त शरीराने नाही, मनानेही. कोमल मान हलवते. तिला समजतं, तो फक्त काळजी करत नव्हता. तो तिला खूप दिवसापासून सांगत होता, पण ती ऐकत नव्हती. सासू तिच्या जवळ बसते. हळूच तिच्या डोक्यावर हात ठेवते. कोमल, सगळं स्वतःच करायचं नसतं ग. कडे बघते. पहिल्यांदाच ती विरोध करत नाही. ती फक्त म्हणते, आई, मला उशीर झाला का? सासू हसते. नाही, समजायला कधीच उशीर होत नाही. त्या रात्री हॉस्पिटलच्या शांततेत कोमल पुन्हा एकटी असते. पण यावेळी ती पळत नाही. ती स्वतःशी बोलते, मी सगळं परफेक्ट करत होते, पण काय हरवत होते? उत्तर स्पष्ट होतं, स्वतःला आणि आपल्या माणसांना. काही दिवसांनी कोमल घरी परतते. घर तसंच असतं, पण कोमल बदललेली असते. किचनमध्ये जाते. बाई काम करत असते. कोमल थांबते आणि पहिल्यांदाच म्हणते, तू कर, मला विश्वास आहे. बाई आश्चर्याने बघते, पण हसते. ऑफिसमध्ये टीम पुन्हा तिच्याकडे बघते. कोमल शांतपणे म्हणते,
यावेळी आपण सगळे मिळून करूया. ज्युनियर्स एकमेकांना बघतात. त्यांना वाटतं आज काहीतरी बदललं आहे. छोट्या गोष्टींमध्ये मोठं सुख. संध्याकाळी मुलगा म्हणतो, आई चल खेळूया. कोमल हसते. हो ती मोबाईल बाजूला ठेवते, काम बाजूला ठेवते आणि मुलासोबत खेळते. त्या हसण्यात, त्या क्षणात तिला जे मिळतं ते कुठल्याही परफेक्ट गोष्टीत नव्हतं. आरशात स्वतःकडे बघते. यावेळी तिच्या चेहऱ्यावर थकवा नसतो, एक शांत हसू असतं. ती हळू आवाजात म्हणते, सगळं स्वतः करणं म्हणजे ताकद नाही. योग्य वेळी थांबणं आणि मदत घेणं हाच खरा स्ट्रेंथ आहे. घरात हसू परत आलेलं असतं. नात्यांमध्ये ऊब परत आलेली असते. आणि कोमल आता ती थकत नाही, कारण ती एकटी धावत नाही. सुनबाई थकली नव्हती, ती फक्त स्वतःला विसरली होती. ही कथा इथे संपते, पण एक नवी सुरुवात शोधत. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.